तर तुम्ही स्वतःसाठी एक औषध घेतलं होतं, ते हो, कोणतं हो, घेतलं होतं शुगरसाठी काय? घेतलं. तुम्हाला शुगर होती, किती वर्षापासून होती? 7-8 वर्ष झालं शुगर आहे. 7-8 वर्ष. किती शुगर असायची तुमची? माझी 500 पर्यंत जायची. ओके, त्यासाठी तुम्ही आमचं हे औषध घेतलं होतं ना, टी आणि अँटॉक्सिड डी. हो, ओके, साधारणतः किती दिवस वापरले आणि काय फरक पडलाय? मी 2 महिने घेतलं ते औषध. हां. त्यानंतर माझी शुगर म्हणजे इतकं गोळ्या घेतल्या, औषधं घेतल्या, प्लस मला इन्शुरन्स सुद्धा द्यावं लागलं. बरं. खरं इन्शुरन्स सुद्धा म्हणजे जेवढं इन्शुरन्स देईल हां. तेवढी शुगर कमी यायची, हां. त्याच्या व्यतिरिक्त नाही. मग परत ते बंद केलं की परत आहे अशी. बरं. गोळ्यांचा तर काही इफेक्टच व्हायचा नाही माझ्या. बरं. पण हे तुमचं औषध मी टोटली ते इन्शुरन्स प्लस हां. गोळ्या बरं. ह्या सगळ्याच बंद केल्या आणि हां. फक्त औषधं घेतलं. हां. तर 500 वर माझ्या 250 वर शुगर आली. आता 250 वर तुम्ही आहात. ठीक आहे, तरीही माझा सल्ला तुम्हाला हा राहील की डॉक्टरच्या सल्ल्याशिवाय गोळ्या बंद करू नका. हां. एकदा HbA1c रिपोर्ट काढा, हां. फास्टिंग पीपी एकदा काढा, डॉक्टरचा सल्ला घ्या. हळूहळू गोळ्या डॉक्टरच बंद करतात, आपण स्वतःहून कधी बंद करायचं नाही. बाकी तुम्ही आमच्या प्रोडक्टमुळं 500ची शुगरची इन्शुलिन घेऊन कमी येत नव्हती किंवा इन्शुलिन घेतल्याशिवाय आणि कमी येत नव्हती. इन्शुरन्स जरी घेतलं हां. तर माझ्या डोळ्याला खूप त्रास व्हायचा, साईड इफेक्ट व्हायचे त्याचे. म्हणजे पुढून असं येणारी व्यक्तीच दिसायची नाही जवळ आल्याशिवाय. आणि आता शुगर मेंटेन आहे आणि त्याची हां, आणि तेही ॲलोपॅथीच्या दिसणं गोळ्याशिवाय आणि इन्शुलिन शिवाय आहे. हा, व्हेरी गुड. आणि दिसणं सुद्धा एकदम म्हणजे व्यवस्थित. व्यवस्थित झालं. बाकी तुम्हाला आता शारीरिक त्रास वगैरे कोणताही नाही. नाही नाही. तरीही तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्यानेच एकदा रिपोर्ट दाखवून गोळ्या जर अजून तुम्हाला गरज असेल तर हा कोर्सही कंटिन्यू करा आणि डॉक्टरांच्या गोळ्या हळूहळू त्यांच्या सल्ल्याप्रमाणे तुम्ही कमी करा. आणि संस्थेच्या वतीने मी तुम्हाला एक विनंती करेन, आपण पत्रकार आहात, हो. पत्रकार म्हणून ह्याच गोष्टीचा ज्याचा तुमच्या साहेबांना रिझल्ट आला, दारूसारख्या तंबाखूसारख्या व्यसनातून ते बाहेर आले, हम्म. ज्याच्यामुळे तुम्हालाही त्रास होत होता, त्यांनाही भविष्यात त्रास होणार हो. होता. तर अशा अनेक कुटुंब आहेत जे तुम्ही आज पत्रकारिता करतानाही पाहताय, अनेक महिलांना त्याचा त्रास होतो. त्रास होतो. तर ही एक चांगली गोष्ट आहे, एक चांगला प्रोडक्ट आहे आणि संस्थेच्या माध्यमातून अनेक लोक व्यसनमुक्त होत आहेत. स्वतः तुम्ही अनुभव घेतलाय. हो. तर तुमच्या प्रचार व प्रसार माध्यमाच्या माध्यमातून, तुमच्या माध्यमातून हे काम अनेक लोकांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी संस्थेला सहकार्य हो, तुम्ही हो, नक्कीच. करावं ही अशी अपेक्षा. सर असेच व्यसनमुक्त राहावेत, तुमचीही शुगर नॉर्मल राहावी आणि तुमच्या हातून अनेक लोक व्यसनमुक्त आणि मधुमेहमुक्त व्हावे अशी सदिच्छा. धन्यवाद.